हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. हा जो व्हिडिओ आहे 31चा आहे. खूप लेट अपलोड करते आहे, पण प्रत्युषची तब्येत 2-3 दिवस ठीक नव्हती म्हणून एडिटिंगला अजिबात वेळ मिळाला नाही. तर ताई आली होती सुट्ट्यांसाठी, म्हणजे आता वेकेशन जे आहेत ते चालू झालेले आहेत क्रिसमसचे, म्हणून 2-3 दिवस इकडे राहण्यासाठी आली होती. आणि ताईला ना कामाची खूप जास्त आवड आहे, म्हणजे तिला घर छान स्वच्छ टापटीप नीटनेटकेपणा खूप आवडतो. आणि ताईकडे बघून असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात मुलगी असली पाहिजे, म्हणजे त्यांचं पण घर असं छान नीटनेटकं टापटीप राहील. आणि मुलांना वेकेशन चालू आहे, तर सगळ्याच आयांना खूप जास्त भयानक त्रास होत असेल, आय नो, की त्यांना कसं एंटरटेन करायचं किंवा कसं एंगेज ठेवायचं. म्हणून त्याच्यावरती एक सोल्युशन काढलेलं. मी यांना ना सगळे कपाटातले कपडे काढून दिलेले प्रत्युषचे. म्हटलं तुम्ही दोघं घड्या घालत बसा. आणि घड्या घालायचं काम ना बऱ्यापैकी मुलांना आवडतं, म्हणजे छान घड्या घालून ठेवायला कपड्यांच्या वगैरे, म्हणजे प्रत्युषला आणि ताईला तर आवडतंच. मला अर्धा एक तास का होईना ते तिथं रमतील आणि मला माझं काम जे आहे ते सुखाने करू देतील. एकतर मी कधी नव्हे तो पहिल्यांदा माझा ब्लाऊज जो आहे तो वर्कसाठी करायला घेतलेला होता. तर असा मस्त रेड कलरचा ब्लाऊज जो आहे मी माझ्या स्वतःसाठी वर्क करणार आहे. आणि बघू त्याचा रिझल्ट कसा येतो. खूप छान डोक्यात डिझाईन चालू आहे, पण तशी ती त्या ब्लाऊजवर उतरते की नाही मी तुम्हाला ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतरच दाखवली. तर छान उन्हात बसून जे आहे काम चालू होतं. आणि चला हे काम संपवून लगेच या कामाला लागले. आज 31 आहे, गाडीवरती खूप गर्दी होणार होती, म्हणून सामान पण जास्त प्रमाणात बनवून ठेवायचं होतं. आणि दरवर्षीप्रमाणे आमचा 31 जो आहे असाच सेलिब्रेट होत असतं, म्हणजे बाकीची लोकांना बाहेर पार्टी करतात, हॉटेलला जेवायला जातात, फिरायला जातात, पण आमचं असं होत नाही. आम्हाला गाडीवरच थांबावं लागतं आणि 11-12पर्यंत थांबावं लागतं. पण ठीक आहे, असं अजिबात रिग्रेट नाही आहे त्या गोष्टीचा. आणि मुलांना कुठं बाहेर नाही घेऊन गेलो, म्हणून यांनी घरीच जो आहे त्यांच्यासाठी छोटासा पिझ्झा मागवलेला आणि एक केक घेऊन आले होते. आणि छोटंसं असं छान सेलिब्रेशन जे आहे 31चं केलेलं. आणि चला असा होता आजचा मिनी ब्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.